क्लास 10 सायन्स पार्ट 1 त्यामधला 5th चॅप्टर आपण सुरू करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे हीट. हीटचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. प्रिव्हियस क्लासेसमध्ये सुद्धा आपण हीटचा अभ्यास करत आलेलो आहोत, त्यामुळे हीटचे बेसिक्स आपल्याला माहिती आहे. हीट म्हणजे काय असतं, व्हॉट इज हीट. हीट आपण बोलतो हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, राईट. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचं एक फॉर्म आहे. हाऊ डज हीट फ्लो. हीट कशी फ्लो होते आपल्याला माहिती आहे. हीट नेहमी हॉटर ऑब्जेक्ट टू कोल्डर ऑब्जेक्ट फ्लो होते. हॉटर टू कोल्डर ऑब्जेक्ट. सो जर दोन ऑब्जेक्ट असेल त्यामधला हॉट ऑब्जेक्टकडून कोल्डर ऑब्जेक्टकडे हीट नेहमी फ्लो होते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण एखाद्या सबस्टन्सला हीट देतो त्यावेळेस त्या हीटचा त्या सबस्टन्सवर काय परिणाम होतो, किंवा त्या सबस्टन्समधून आपण हीट काढून घेतो. हीट काढून घेतो म्हणजे आपण थोडक्यात तो सबस्टन्स थंड करतो, त्यावेळेस त्या सबस्टन्सवर काय परिणाम होतो या गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस याला ज्यावेळेस हीट दिली जाते त्यावेळेस त्याच्या मॉलिक्यूलवरती त्याचा काय इफेक्ट होतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. हीट आणि अजून एक टर्म असे टेम्परेचर. तर बऱ्याचदा असं होतं की हीट आणि टेम्परेचर या दोन्ही टर्म आपण एकच समजतो, बट हीट आणि टेम्परेचर याच्यामध्ये फरक आहे, यामध्ये डिफरन्स आहे. व्हॉट इज डिफरन्स. टेम्परेचर म्हणजे काय, हीट म्हणजे काय. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लोज फ्रॉम हॉटर टू कोल्डर ऑब्जेक्ट. हॉट ऑब्जेक्टपासून कोल्डर ऑब्जेक्टकडे एनर्जी जी फ्लो होते त्याला आपण बोलतो हीट एनर्जी. टेम्परेचर म्हणजे काय. टेम्परेचर इज नॉट एनर्जी. टेम्परेचर इज अ मेजर. टेम्परेचर इज अ मेजर. हीट मेजर करण्यासाठी टेम्परेचरचा यूज केला जातो. सो टेम्परेचर इज अ मेजर ऑफ हीट. किंवा याला अजून जर सायंटिफिक वर्डमध्ये बोलायचं झालं तर आपण असं बोलतो व्हॉट इज टेम्परेचर. टेम्परेचर इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ इच मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स. एखादा सबस्टन्स आहे त्याच्या मॉलिक्यूलची काय कायनेटिक एनर्जी आहे, सो दॅट इज नथिंग बट टेम्परेचर. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ इच मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स. सो टेम्परेचर आपल्याला काय सांगतो की एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे जे मेजर आहे मेजर टेम्परेचर करतो. हीट इज एनर्जी आणि टेम्परेचर या हीटचा मेजर असतो. तर हा एक डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. हीट आणि टेम्परेचर याच्यामध्ये फरक आहे. हीट एनर्जी आहे आणि टेम्परेचर काय मेजर. टेम्परेचर आपल्याला काय सांगतं की एखादा ऑब्जेक्ट किती गरम आहे किंवा किती थंड आहे. सो टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण जनरल यूज करतो थर्मोमीटरचं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, राईट. टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण थर्मोमीटरचा यूज करतो. सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काही नवीन कॉन्सेप्ट बघायचे आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघणार आहोत लेटंट हीट. काय लेटंट हीट. हीट तर आपल्याला माहिती आहे, मग व्हॉट इज लेटंट हीट. लेटंट हीट म्हणजे काय, मग हा हीटचा टाईप आहे का, हीटपासून हा एक वेगळा प्रकार आहे, ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत स्पेसिफिक हीट कपॅसिटी. एक नवीन टर्म आपण बघणार आहोत स्पेसिफिक हीट कपॅसिटी. ही टर्म बघणार आहोत. त्यानंतर आपण ह्युमिडिटीचा अभ्यास करणार आहोत, ड्यू पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. तर हे जे ज्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार या सगळ्या तुम्ही आजूबाजूला नेहमी बघत असता. त्यानंतर एक नवीन टर्म आपण बघणार आहोत दॅट इज रिजिलेशन. ज्यावेळेस आपण बर्फाचा गोळा खातो, बर्फाचा गोळा कसा बनवला जातो, सगळ्यात आधी बर्फ किसला जातो, त्यानंतर एक स्टिक घेतली जाते आणि त्यावेळेस तसं प्रेस करून किंवा प्रेशर देऊन तो बर्फाचा गोळा बनतो. मग आईसवरती प्रेशरचा काय परिणाम होतो त्याचा अभ्यास आपण ह्या टर्मच्या अंडर करणार आहोत, रिजिलेशनच्या अंडर. त्यानंतर आपण अजून एक वॉटरचं एक स्पेशल बिहेवियर बघणार आहोत, त्याला बोलता ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप कमी असतं, म्हणजे खूप थंड तापमानाचा जो एरिया असतो त्या ठिकाणी काय होतं की वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होतं, बरोबर. पाणी गोठून त्याचा बर्फ बनतो. मग अशा ठिकाणी सपोज जर आपण एखादा लेक कन्सिडर केला, त्या लेकमध्ये काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स असणार आहे, फिशेस वगैरे असणार आहे. मग जर लेकमध्ये असणारं पाण्याचं कन्वर्जन आईसमध्ये होतं आहे, मग हे जे ॲनिमल्स आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, हे कसे सर्वाईव्ह करतात, ते कसे जिवंत राहतात, सो त्यामागे काय रिझन आहे ते आपण यामध्ये बघणार अंडर दिस टॉपिक ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि त्यानंतर काही न्यूमरिकलसुद्धा आपण यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया विथ फर्स्ट टॉपिक व्हॉट इज लेटंट हीट. लेटंट हीट म्हणजे काय. सो हीट तर आपल्याला समजलं हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग लेटंट हीट म्हणजे काय. सो लेटंटचा अर्थ काय असतो. लेटंट हीट म्हणजे काय, हिडन, किंवा आपण याला असं बोलू गुप्त, किंवा याला अजून बोलता अप्रकट, म्हणजे जी आपल्याला दिसत नाही अशी हीट. ठीक आहे. शब्दाचा अर्थ काय, लेटंट हीट म्हणजे काय, अशी हीट की जी आपल्याला दिसत नाही किंवा आपण ती सेन्स करू शकत नाही, जी हीट अप्रकट आहे, हिडन आहे, त्याला आपण बोलतो लेटंट हीट. मग लेटंट हीट म्हणजे काय.
नॉर्मल ज्यावेळेस आपण हीटचं आपण बघतो की ज्यावेळेस आपण एखादा सॉलिड आहे त्याला हीट देतो त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, लिक्विडला हीट देतो त्याचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं. ह्या सगळ्या बेसिक आपल्याला माहिती आहे. सो सपोज जर मी वॉटर कन्सिडर केलं, ठीक आहे, वॉटर कन्सिडर केलं, पाणी आहे, ह्या पाण्याला मी हीट दिली, हे पाणी मी गॅसवर ठेवलं, त्याला मी हीट देते, बरोबर, काय देते मी, हीट देते. त्यामुळे काय होणार आहे, सपोज वॉटर आहे, वॉटरचं टेम्परेचर आहे लेट्स से 10 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर होतं, ठीक आहे. इनिशियली मी काय केलं, आता हे जे वॉटर आहे याला मी दिली हीट प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्याला माहिती हीट दिली आहे त्यामुळे काय होणार आहे, पाणी हळूहळू गरम होणार आहे. हळूहळू गरम होणार म्हणजेच काय, पाण्याचं हे जे टेम्परेचर आहे, मेजर ऑफ हीट टेम्परेचर आहे, टेम्परेचर हळूहळू वाढणार आहे, बरोबर. सो लेट्स से मी 5 मिनिटासाठी हीट दिली आणि त्यानंतर वॉटरचा टेम्परेचर झाला लेट्स से 20 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. तर यामध्ये होत काय, यामध्ये ही जी हीट मी देते या हीटमुळे काय होत आहे की हीटचा इफेक्ट काय की पाणी गरम होतं आहे. पाणी गरम होते आपल्याला कसं कळतं, जर मी पाण्यात हात घातला तर मला पाणी गरम लागणार आहे किंवा मला जाणवेल की पाण्याचं टेम्परेचर हे वाढलेलं आहे. किंवा जर आपण थर्मोमीटर यूज केलं तर थर्मोमीटरसुद्धा दाखवेल की आधी पाणी 10 डिग्री सेल्सिअसला होतं, आता पाणी किती झालं 20 डिग्री सेल्सिअसला गेलेलं आहे. म्हणजेच काय, इथे ही जी मी हीट एनर्जी दिलेली आहे या हीट एनर्जीचा रिझल्ट मला काय दिसतोय, चेंज इन टेम्परेचर और राईज इन टेम्परेचर, ठीक आहे, चेंज इन टेम्परेचर. यामध्ये नवीन काही नाही, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाणी जर मी तापवलं तर पाणी गरम होणार आहे, म्हणजेच काय त्याचं टेम्परेचर वाढते किंवा टेम्परेचर चेंज होतं, हे तर आपल्याला माहिती आहे. बट आता नेक्स्ट केस, फर्स्ट केस आपण घेतली वॉटरला आपण हीट दिली, वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, आपण 10 to 20 डिग्री सेल्सिअस एवढं कन्सिडर केलेलं आहे. सपोज आता सेकंड केसमध्ये मी जर आईस घेतला, बर्फ घेतला, ठीक आहे, बर्फ घेतला आणि ह्या आईसला जर मी आता हीट दिली, काय होणार आहे, बर्फाला जर तुम्ही हीट दिली तर काय होणार आहे, बर्फ हळूहळू वितळणार आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, पाण्यामध्ये होणार आहे. म्हणजेच काय, आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, हळूहळू वॉटरमध्ये होतं आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं आहे. बट आता या ठिकाणी एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे की याचं टेम्परेचर होतं 0 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत हा सगळं आईस पूर्णपणे वॉटरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत जर तुम्ही टेम्परेचर चेक करत राहिले, हे जे टेम्परेचर हे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच असणार आहे, टेम्परेचर लगेच वाढणार नाही, ठीक आहे. काय सांगते, वॉटरला हीट दिली टेम्परेचर वाढतं. बट हे जर मी आईस घेतला, आईसला मी हीट देते, आता काय होणार आहे, आईसचं कन्व्हर्जन होत आहे वॉटरमध्ये, बट इथे फेज चेंज होते, बरोबर. इथे काय होते, इथे टेम्परेचर चेंज होतं, इथे काय होतं, आईस सॉलिड फेजमधून ते आता जात आहे लिक्विड फेजमध्ये. म्हणजे इथे काय चेंज होते, इथे फेज चेंज होते, बट टेम्परेचर चेंज होत नाही आहे. जोपर्यंत ह्या सगळा जो आईस असणार आहे, ह्या आईसचं कन्व्हर्जन पूर्णपणे वॉटरमध्ये होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी जर तुम्ही टेम्परेचर चेक केलं, हे टेम्परेचर नेहमी 0 डिग्री सेल्सिअसच असणार आहे. म्हणजेच काय, या केसमध्ये अगदी विजिबल होतं, डोळ्यांना आपल्याला दिसत होतं किंवा आपण सेन्स करू शकत होतं, हीट दिली, हीटचा रिझल्ट झाला चेंज इन टेम्परेचर. बट या ठिकाणी ही जी हीट मी देते, हीटचा रिझल्ट काय, इथे टेम्परेचर तर सारखंच दिसतं, आपण बोलतो मेजर ऑफ हीट इज टेम्परेचर. टेम्परेचरचा यूज करून आपल्याला कळतं की आपण हीटला मेजर करतोय. बट या ठिकाणी काय होतं, ही जी हीट दिली याचा रिझल्ट आपल्याला समजत नाही, कारण इथे टेम्परेचर वाढत नाही, टेम्परेचर सेमच राहते. म्हणून ही जी हीट आहे या हीटला आपण बोलतो लेटंट हीट. या हीटला आपण काय बोलतो, लेटंट हीट का, बिकॉज दिस हीट इज हिडन, बरोबर. या हीटचा इफेक्ट आपल्याला इथे दिसत नाही आहे, टेम्परेचरच जर वाढत नाही तर आपल्याला असं वाटेल की ही हीट कुठे गेली, या हीटचा यूज कुठे झाला. ह्या केसमध्ये हीटचा यूज झाला टेम्परेचर वाढवण्यासाठी, जे आपण सेन्स करू शकलो, बट इथे टेम्परेचर ॲज इट इज राहत आहे. सो ही जी हीट असते याला बोलता हिडन हीट किंवा याला बोलता लेटंट हीट. क्लिअर आहे, हीट आणि लेटंट हीट म्हणजे काय. सो बेसिक डिफरन्स काय हीट आणि लेटंट हीटमध्ये. लेटंट हीटचा अर्थ काय, ही जी लेटंट हीट आहे ही कशासाठी यूज होते, दिस हीट इज यूज टू चेंज दी फेज, ठीक आहे. फेज चेंज करण्यासाठी या हीटचा वापर झालेला आहे. टेम्परेचर इथे चेंज होत नाही आहे, टेम्परेचर 0 डिग्री होतं, 0 डिग्रीज राहणार आहे, टेम्परेचर चेंज होत नाही आहे. ही जी हीट आहे ही हीट कशासाठी यूज केल्या गेली, फेज चेंज करण्यासाठी यूज केल्या गेली. म्हणून ही जी हीट आहे की ज्याच्यामुळे टेम्परेचरमध्ये काही फरक पडत नाही आहे, या हीटला आपण बोलतो लेटंट हीट. सो बेसिकली लेटंट हीट म्हणजे जेव्हा फेज चेंज होते त्यावेळी जी हीट असते त्या हीटला आपण बोलतो लेटंट हीट. क्लिअर आहे, फेज चेंजच्या वेळी जी हीट यूज केली जाते त्या हीटला आपण बोलतो लेटंट हीट. ओके, समजलं. त्यानंतर सो ही हीट कुठे यूज केल्या गेली, दिस हीट इज यूज टू चेंज दी फेज अँड टू आपण असं बोलू शकतो टू वीकन दी बॉन्ड वीक करण्यासाठी ही हीट यूज केली गेली. बॉन्ड वीक करण्यासाठी ही हीट यूज केली गेली. सो धिस हीट इज कॉल्ड ॲज लेटंट हीट. समजलं, हीट आणि लेटंट हीटमध्ये असणार फरक, म्हणून त्याला बोलता हिडन हीट. कारण इथे आपल्याला समजत नाही टेम्परेचर, आपण आत्तापर्यंत काय म्हणतो की टेम्परेचर वाढलं म्हणजे काय ते तिथे हीट असणार, कारण
टेम्परेचर हे मेजर असतं हीटचं असं आपण बोलतो. या ठिकाणी टेम्परेचर तर ॲज इट इज राहते. सो ही जी हीट असते ही हीट गेली कुठे, म्हणून ही जी हीट असते हिला आपण बोलतो हिडन हीट, दॅट इज नथिंग बट लेटंट हीट. सो यासाठी एक एक्सपेरिमेंट टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की एक बीकर घ्या, ठीक आहे, एक ग्लास बीकर घ्यायचं, त्यामध्ये असे आईस क्यूब्स घ्यायचे, ठीक आहे, आईस क्यूब घ्यायचे. याचा आधी सगळ्यात आधी टेम्परेचर मेजर करायचं. ओके, त्यानंतर काय करायचं, ते बीकर उचलायचं आणि त्याला आपल्याला द्यायची आहे फ्लेम, हीट द्यायची आहे. एका बर्नरवरती असं ठेवलं, ते एका बर्नरवर ठेवलं आणि इथे आता हीट दिलेली आहे. आणि त्यानंतर प्रत्येक मिनिटाला, दर 1 मिनिटाला आपल्याला त्याचं टेम्परेचर चेक करायचं आहे. दर 1 मिनिटाला टेम्परेचर चेक करायचं आहे. त्यासाठी ते एक थर्मोमीटरसुद्धा असं ठेवलेलं आहे. प्रत्येक एका मिनिटानंतर आपल्याला आणि काय करायचं आहे की हे जे आता काय होणार, हीट देतो आपण, म्हणजे हळूहळू आईस आहे, आईस मेल्ट होणार आहे, त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार आहे. म्हणून काय करायचं, एक स्टरर घ्यायचं असं मिक्स करण्यासाठी आणि त्या स्टररने हे कंटिन्युअसली हलवत राहायचं, जेणेकरून काय होणार आहे, जे इथे असणार टेम्परेचर आहे ते टेम्परेचर युनिफॉर्म राहील, सारखंच असणार आहे. सो एक स्टरर घ्यायचा आणि त्याच्याने हे जे मिक्सचर आहे सारखं हलवत राहायचं. दर 1 मिनिटाला याचं टेम्परेचर नोट करायचं. सो यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आईस जोपर्यंत पूर्णपणे ह्या बर्फाचं पूर्णपणे 100% वॉटर होत नाही तोपर्यंत टेम्परेचर प्रत्येक केसमध्ये तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस असंच मिळणार आहे. जोपर्यंत पूर्ण आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत नाही तोपर्यंत टेम्परेचर तुम्हाला सेम मिळणार आहे. एकदा पूर्ण आईस वॉटरमध्ये कन्वर्ट झाला त्यानंतर काय होणार आहे, हळूहळू या पाण्याचं टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजे 0 डिग्री नंतर लेट्स से 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री असं हळूहळू टेम्परेचर वाढणार आहे. ठीक आहे, फेज चेंज होते, टेम्परेचर वाढत नाही. फेज चेंज होते, सॉलिड टू लिक्विड चेंज होते, त्यावेळेस टेम्परेचर वाढत नाही. ती जी हीट असते याला आपण बोलतो लेटंट हीट. हा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला करायला सांगितलेला आहे. सो समजलं लेटंट हीट म्हणजे काय, लेटंट हीटचा अर्थ काय असतो ते. सो व्हॉट इज लेटंट हीट. लेटंट हीटला आपण असं मेन्शन करू शकतो, अमाऊंट ऑफ हीट absorbed or released. यामध्ये आपण केस कन्सिडर केली आईस टू वॉटर. आईसला आपण हीट एनर्जी दिलेली आहे, त्याचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालेलं आहे. आईसला हीट एनर्जी देतोय म्हणजे हा जो सबस्टन्स आहे आईस हा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय, बरोबर, ॲब्झॉर्ब करतोय. सो अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब. रिव्हर्स केससुद्धा पॉसिबल आहे, म्हणजे जर वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस असेल याचं कन्वर्जन ज्यावेळेस आईसमध्ये करणार आहोत आपण त्या केसमध्ये सुद्धा काय होणार, टेम्परेचर 0 डिग्री टू 0 डिग्री एवढंच राहणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. फेज चेंज होते, इथे सुद्धा जी हीट असणार त्याला आपण बोलतो लेटंट हीट. आता या केसमध्ये काय होणार, ज्यावेळेस मला पाण्यापासून बर्फ बनवायचा आहे, पाण्यापासून बर्फ बनवायचा आहे, थोडक्यात काय साध्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर मला ते पाणी थंड करावं लागणार आहे. थंड करावं लागणार म्हणजे मला त्याच्यामध्ये असणार हीट एनर्जी काढून घ्यावी लागणार आहे. म्हणून डेफिनेशनमध्ये आपण लिहितो अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब और अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड. त्या रिव्हर्स केसमध्ये काय होणार, हीट रिलीज होणार आहे. पाणी थंड करायचं म्हणजे हीट मला काढून घ्यायची, हीट रिलीज करायची आहे. सो अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब और रिलीज्ड बाय अ सबस्टन्स during its change of phase. फेज चेंजच्या वेळेस जेवढी अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब होते किंवा रिलीज होते त्या हीटला आपण बोलतो लेटंट हीट. याला असं आपण लिहू शकतो अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब रिलीज बाय सबस्टन्स ड्युरिंग इट्स चेंज ऑफ फेज, नो चेंज इन टेम्परेचर. It's called as latent heat, inside bracket hidden heat. याला आपण बोलतो लेटंट हीट. समजलं. त्यामुळे लेटंट हीट आपण असं बोलू शकतो, लेटंट हीट जेव्हा फेज चेंज असते त्यावेळेस ही हीट ॲब्झॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते. इथे आपण एक्झाम्पल फक्त आईस टू वॉटर घेतलेलं आहे, म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन लिक्विड फॉर्ममध्ये होते, ही फेज चेंज होते. इथे लेटंट हीट आली. सपोज वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे, लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होत आहे, त्या ठिकाणी सुद्धा लेटंट हीट असणार आहे. सपोज जर मी वॉटर कन्सिडर केलं, आपण सगळ्या केसेस लिहूया. आपण बोलतो की लेटंट हीट ही फेज चेंजच्या दरम्यान असते, बरोबर. सो फेज चेंजेस म्हणजे कोणते कोणते चेंजेस असणार आहे. सपोज आपण वॉटरचं एक्झाम्पल घेतलं, वॉटर इन सॉलिड फॉर्म दॅट इज आईस. आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होते, ठीक आहे. त्यानंतर वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे, ही सुद्धा एक फेज चेंज असणार आहे. त्यानंतर सपोज वॉटर आहे, वॉटरचं कन्वर्जन वेपरमध्ये होत आहे आणि वेपर आहे, वेपरचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे, राईट. या पॉसिबल फेज चेंजेस आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, then liquid to gas and then gas to
लिक्विड. ह्या केसेस आपण कन्सिडर केलेल्या आहे. या प्रत्येक ठिकाणी फेज चेंज होत आहे. ज्यावेळेस आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होत आहे त्यावेळेस आईस हीट ॲब्झॉर्ब करते आहे, वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होत आहे, हीट रिलीज होते. वॉटरचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होतं आहे, पाण्याचं कन्व्हर्जन वॉटर वेपर्समध्ये होतं आहे, स्टीममध्ये होतं आहे. त्या ठिकाणी आपण काय करतो, हीट प्रोव्हाइड करतो. हीट आपण प्रोव्हाइड करतो म्हणजेच काय, वॉटर हीट ॲब्झॉर्ब करते आहे. आणि ज्यावेळेस आपण वेपरचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करत आहोत त्यावेळेस आपण काय करणार आहोत, हीट एनर्जी काढून घेणार आहोत, म्हणजे इथे हीट रिलीज होणार आहे. सो ह्या ज्या सगळ्या फेज चेंजेस आहे, या फेज चेंजमध्ये जी काही अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब होते किंवा रिलीज होते, जेणेकरून टेम्परेचर चेंज होत नाही, या हीटला आपण बोलतो लेटंट हीट. ह्या हीटला आपण काय बोलतो, लेटंट हीट. सो तो जो एक्सपेरिमेंट होता, बीकरमध्ये आपण काही आईस क्यूब घेतलेले, त्याला टेम्परेचर दिलं, तर त्यामध्ये आपण ऑब्झर्व केलं की आईसचं कन्व्हर्जन ज्यावेळेस वॉटरमध्ये झालं त्यावेळेस टेम्परेचर चेंज झालं नाही, 0 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअसच राहिलेला आहे. आता एकदा या पूर्ण आईसचं कन्व्हर्जन पूर्ण वॉटरमध्ये झालं, पूर्णपणे आईस वॉटरमध्ये कन्वर्ट झाला, त्यानंतर जर आपण असं केलं की हीट आपण कंटिन्यू ठेवली, म्हणजे हीट देणं आपण चालूच ठेवलं, त्या केसमध्ये काय होणार, हळूहळू हे जे वॉटर आहे ॲट 0 डिग्री सेल्सिअस याचं हळूहळू टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढत जाईल, 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री 10 डिग्री असं करत करत टेम्परेचर वाढत राहणार आहे. हे टेम्परेचर कुठपर्यंत जाईल, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. बरोबर, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल. 100 डिग्री सेल्सिअस नंतर हे जे वॉटर आहे, वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, वेपरमध्ये होणार आहे. त्या केसमध्ये सुद्धा हे जे 100 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे आणि ज्यावेळेस जोपर्यंत पूर्णपणे ह्या वॉटरचं कन्व्हर्जन पूर्णपणे वेपरमध्ये होत नाही त्यावेळेस सुद्धा टेम्परेचर सारखंच राहणार आहे, कारण इथे फेज चेंज होते. फेज जेव्हा केव्हा चेंज होते त्यावेळेस टेम्परेचर चेंज होत नाही आहे. तर या केसमध्ये सुद्धा लेटंट हीट आपल्याला मेन्शन करावी लागणार आहे. सो त्यासाठीच आपल्याला ग्राफ दाखवलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. ह्या एक्सपेरिमेंटचा ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, इथे टाईम घेतलेला आहे आणि या ठिकाणी टेम्परेचर घेतलेलं आहे. ठीक आहे, टाईम काही व्हॅल्यूज दिलेला आहे, 2 मिनिट 3 मिनिट या टाईपमध्ये टाईम दिलेला आहे आणि इथे डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर घेतलेलं आहे. सो सगळ्यात आधी आपण काय केलं, एक्सपेरिमेंट काय केलं होतं, आईस होता, आईसला टेम्परेचर दिलं. त्यावेळेस काय झालेलं, आईसचं टेम्परेचर होतं 0 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत पूर्ण आईस पूर्ण वॉटरमध्ये जात नाही तोपर्यंत टेम्परेचर किती राहिलं, 0 डिग्री सेल्सिअस. सो सपोज इथून मी हीट द्यायला सुरुवात केली, हा टाईम आहे, 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाला, 3 मिनिट झाला, 4 मिनिट झाला, तोपर्यंत आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्येच होत आहे. मग अशा केसमध्ये टेम्परेचर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे. बरोबर, टेम्परेचर इथे आहे ना, सपोज 0 डिग्री सेल्सिअस हा 0 असणार आहे, नंतर लेट्स से 2 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस, अशा पद्धतीने ही स्केल असणार आहे. या ठिकाणी टाईम असणार आहे. सो जोपर्यंत आईसचं कन्व्हर्जन पूर्णपणे वॉटरमध्ये होत नाही तोपर्यंत टेम्परेचर सेमच राहिलेलं आहे. सेमच राहिलं आहे. ग्राफिकली आपण कसं दाखवू शकतो, फर्स्ट 1 मिनिटला टेम्परेचर 0 डिग्री आहे, नेक्स्ट 2 मिनिटला सुद्धा 0 आहे, नेक्स्ट टाईमला 0 डिग्री. सो असं हे काही पर्टिक्युलर टाईमपर्यंत हे जे टेम्परेचर आहे हे 0 डिग्रीच असणार आहे. म्हणजे ग्राफचा हा जो पोर्शन, हा पोर्शन आपण एक हॉरिझॉन्टल लाईनने दाखवू शकतो. ग्राफ समजतो, ग्राफ आपण कसा प्लॉट करतो, वाय ॲक्सिस आपल्याला दाखवायचा, वाय ॲक्सिसवरती जे टेम्परेचर आपण घेतलेलं आहे, एक्स ॲक्सिसवर टाईम आहे. सो 2 मिनिट, सपोज 2 मिनिट आहे, 2 मिनिटला सुद्धा टेम्परेचर 0 डिग्री आहे. सो 0 डिग्री म्हणजे वाय ॲक्सिसचा इथे रिडिंग असणार आहे. सो 3 मिनिट झाले, टेम्परेचर 0 डिग्री आहे, 4 मिनिट झाले 0 डिग्री, म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला एक अशी लाईन इथे मिळत आहे. सो हे कन्व्हर्जन काय आहे, जोपर्यंत आईस आणि वॉटर हे 0 डिग्री सेल्सिअसला आहे तोपर्यंत आपल्याला असा ग्राफ मिळेल. राईट, एकदा का वॉटर पूर्णपणे आईस वॉटरमध्ये कन्वर्ट झाला त्यानंतर काय होणार आहे, हे जे 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे याला आपण हीट अजून देतोय, त्यामुळे हळूहळू त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढत आहे ते आपण कसं दाखवणार, जसं जसं टाईम वाढतोय तसं तसं टेम्परेचर वाढतोय. सो टेम्परेचर जे आहे ते असं 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 वाढत जाणार आहे. ठीक आहे, इन्क्रीजिंग लाईन. सो टेम्परेचर वाढतंय, हे कुठपर्यंत वाढणार आहे, जोपर्यंत टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पोहोचत नाही तोपर्यंत टेम्परेचर वाढणार आहे. ठीक आहे, एकदा का टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झालं म्हणजे वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला आलं, आता त्यानंतर काय होणार आहे, वॉटरचं कन्व्हर्जन होणार आहे स्टीममध्ये किंवा वॉटर वेपरमध्ये. अगेन त्या ठिकाणी सुद्धा वॉटरचं कन्व्हर्जन जेव्हा स्टीममध्ये होतं त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंटच राहणार आहे. म्हणजे तेवढ्या टाईम पिरियडसाठी टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. त्यामुळे ग्राफ आपल्याला असा मिळणार आहे. ठीक आहे, हा ग्राफ सुद्धा तिथे दाखवलेला आहे. सो दिस इज आईस प्लस वॉटर 0 डिग्री सेल्सिअस. नाव दिस इज वॉटर ऑर लिक्विड असं आपण दाखवू शकतो. आणि इथे काय असणार आहे, वॉटर प्लस वेपर 100 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस. तर अशा पद्धतीने हा ग्राफ सुद्धा आपल्याला प्लॉट करायचा आहे. ग्राफ समजला कसा, कॉन्स्टंट टेम्परेचर राहणार 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत, काही टाईमसाठी टेम्परेचर हळूहळू वाढणार. अगेन 100 डिग्री सेल्सिअसला अगेन फेज चेंज होते म्हणजे टेम्परेचर सेम राहणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहत आहे, नो चेंज इन टेम्परेचर, म्हणून ग्राफ आपल्याला असा मिळत आहे. ओके, आता इथे ही जी आपण लेटंट हीट बघितली, तर ही लेटंट हीट आपण टाईप बोलू शकतो. आपण 2 टाईपमध्ये आपण याला मेन्शन करू शकतो किंवा कॅटेगराईज करू शकतो. फर्स्ट इज लेटंट हीट ऑफ फ्युजन, लेटंट हीट ऑफ फ्युजन,
अँड सेकंड इज लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं लेटंट हीट म्हणजे काय किंवा हा ग्राफ कसा असतो, किंवा जर आपण जर आईस क्यूब घेते ना, आईस क्यूब जर आपण त्याला हीट एनर्जी देत गेलो तर त्या केसमध्ये काय होणार आहे. आणि असं नाही की फक्त एकाच वेने, रिव्हर्स वेने सुद्धा पॉसिबल, म्हणजे आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं, वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होताना सुद्धा टेम्परेचर चेंज होणार नाही. जेव्हा केव्हा फेज चेंज होते त्यावेळेस टेम्परेचर चेंज होत नाही आहे. सो लेटंट हीटचे आपल्याला दोन टाईप बघायचे, एक आहे लेटंट हीट ऑफ फ्युजन, सेकंड आहे लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. अगदी सिंपल वर्डमध्ये लक्षात ठेवायचं असेल, लेटंट हीट ऑफ फ्युजन, लेटंट हीटच असणार आहे, एक आहे फ्युजनची, एक आहे वेपरायझेशनची. फ्युजन म्हणजे काय, एकत्र येणे. फ्युजन म्हणजे काय, एकत्र येणे. सो फ्युजन म्हणजे काय, ज्यावेळेस सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत आहे, सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत आहे, किंवा लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होत आहे. सॉलिड म्हणजे आपण जर वॉटरचं एक्झाम्पल घेतलं, सॉलिड म्हणजे आईस, लिक्विड म्हणजे वॉटर. सो ज्यावेळेस आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे किंवा वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे, दोन्ही ठिकाणी फेज चेंज होत आहे, या ठिकाणी जी लेटंट हीट असणार आहे त्याला आपण पुन्हा लेटंट हीट ऑफ फ्युजन. ओके, सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू सॉलिड. सेकंड केस लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन वेपर्स आहे, म्हणजे ऑब्व्हियस काय असणार आहे, ज्यावेळेस वॉटरचं कन्वर्जन वॉटर वेपरमध्ये होत आहे, किंवा रिव्हर्स केस वेपरचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे, त्या केसमध्ये जी लेटंट हीट असणार आहे त्याला आपण पुन्हा लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. अर्थ समजला. फ्युजन नेहमी लक्षात ठेवा, फ्युजन म्हणजे सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू सॉलिड, आणि वेपरायझेशन म्हणजे वॉटर टू वेपर और वेपर टू वॉटर. ओके, किंवा याला आपण असं बोलू लिक्विड टू गॅस और गॅस टू लिक्विड, जर आपण स्टेटचा विचार केला तर. ओके, आता लेटंट हीट ऑफ फ्युजन आणि लेटंट हीट ऑफ वेपरायझेशनची आपण डेफिनेशन बघूया. लेटंट हीट ऑफ फ्युजन, लेटंट ऑफ फ्युजन म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब और रिलीज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड. सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये करायचं असेल, म्हणजे ही जर फेज चेंज होणार असेल, प्रोव्हाइडेड टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, टेम्परेचर चेंज होत नाही, त्यावेळी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब होते किंवा रिलीज होते त्याला आपण बोलतो लेटंट हीट ऑफ फ्युजन. सो फ्युजन म्हणजे काय, आपण असं बोलू शकतो की वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होते, म्हणजेच काय तिथे फ्युजन होते असं आपण बोलू शकतो. सो जेव्हा केव्हा सॉलिड टू लिक्विड असेल त्यावेळेस असते लेटंट हीट ऑफ फ्युजन. ओके, सो इथे आपण लिहू शकतो फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे किंवा वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे, त्यावेळेस जी काही लेटंट हीट असणार आहे तिला आपण बोलणार लेटंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन आहे म्हणजे यामध्ये सॉलिड पार्ट आला पाहिजे, फ्यूज एकत्र होणे, सॉलिड पार्ट आला पाहिजे, सॉलिड स्टेट आली पाहिजे, म्हणून आईस टू वॉटर और वॉटर टू आईस. दिस इज कॉल्ड ॲज लेटंट हीट ऑफ फ्युजन. व्हॉट इज लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन आहे म्हणजे वेपर इथे आला पाहिजे. वेपरचं कन्वर्जन कशापासून होणार आहे, वॉटर, म्हणजे वॉटरचं कन्वर्जन वेपरमध्ये होत आहे, वॉटरचं कन्वर्जन स्टीम और वॉटर वेपरमध्ये होत आहे, किंवा वेपरचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे. सो त्या ठिकाणी जी काही लेटंट हीट असणार तिला आपण बोलतो लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो व्हॉट इज लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब और रिलीज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू गॅस. लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होत आहे किंवा गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत आहे, त्यावेळी जी लेटंट हीट असणार त्या लेटंट हीटला आपण बोलतो लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. समजलं, अगदी सिंपल आहे. त्यानंतर अजून जस्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलं म्हणून सांगत आहे, व्हॉट इज मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. आपल्याला माहिती आहे मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस इज गेटिंग कन्वर्टेड इन टू वॉटर. असं कॉन्स्टंट टेम्परेचर की ज्यामध्ये आईस ह्या फेजमधून वॉटर या फेजमध्ये कन्वर्ट होते, सो त्याला आपण बोलतो मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. याला आपण काय बोलतो, मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. मेल्टिंग पॉईंट आपण MP या लेटरने दाखवतो, मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. सो 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर व्हॉट इज बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, कोणत्या टेम्परेचरला वॉटर बॉईल होतं थोडक्यात. सो टेम्परेचर ॲट विच वॉटर इज गेटिंग कन्वर्टेड इन टू वेपर, दिस टेम्परेचर इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ज्यावेळेस आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे, आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे, आपण याला बोलतो मेल्टिंग. राईट, आईसपासून पाणी बनतं आहे, बर्फाचं पाणी बनतं, आपण बोलतो बर्फ मेल्ट होतं, याला आपण बोलतो मेल्टिंग. ज्यावेळेस वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे, आपण पाण्यापासून बर्फ जमवतोय, याला आपण बोलतो फ्रीजिंग. जस्ट हे लक्षात असू द्या. त्यानंतर माहिती असेल कदाचित तुम्हाला, वॉटरचं कन्वर्जन ज्यावेळेस वॉटर वेपरमध्ये होत आहे, पाण्याचं कन्वर्जन वाफेत होत आहे, वॉटरचं कन्वर्जन वॉटर वेपरमध्ये होत आहे, केव्हा होतं, ज्यावेळेस पाणी बॉईल करतं. राईट, सो दिस प्रोसेस इज बॉइलिंग. आणि रिव्हर्स प्रोसेस ज्यावेळेस आपण वेपरपासून वॉटर बनवतो, बरोबर, वेपर जमा करून त्यापासून आपण ज्यावेळेस पाणी बनवतो, याला आपण बोलतो कंडेन्सेशन. काय बोलतो, कंडेन्सेशन. मेल्टिंग, फ्रीजिंग, बॉइलिंग अँड कंडेन्सेशन. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, देन लिक्विड टू गॅस अँड गॅस टू लिक्विड. ओके, सो हे झालं अबाउट लेटंट हीट.
फ्युजन असेल नेहमी लक्षात ठेवा, फ्युजन म्हणजे सॉलिड आलाच पाहिजे. सॉलिड असेल तर सॉलिडची नेक्स्ट टाइम कोणती असणार आहे, लिक्विड. सो सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. वेपर आहे म्हणजे वेपर आला पाहिजे. वेपरच्या आधीची स्टेट कोणती असेल, लिक्विड. सो वेपर टू लिक्विड और लिक्विड टू वेपर. तिथे जी हीट असते प्रोव्हाइडेड टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट राहते, टेम्परेचर चेंज होईल, त्याला आपण बोलतो लेटंट हीट. यामध्ये अजून एक टर्म आहे स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. सगळ्यात आधी आपण लेटंट हीट बघितली, लेटंट हीट म्हणजे काय. त्यानंतर लेटंट हीट ऑफ फ्युजन आणि लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन बघितली. ते कशावर डिपेंड करतं, फेज कोणते, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, कोणती फेज आहे त्यानुसार आपण कॅटेगरी बघितला. आता अजून एक छोटीशी टर्म आपल्याला बघायची, त्याला आपण बोलतो स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. आणि अजून एक आहे स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके. स्पेसिफिक हा वर्ड जेव्हा केव्हा असेल, स्पेसिफिक हा वर्ड जेव्हा केव्हा असेल तर नेहमी लक्षात घ्यायचं, स्पेसिफिक म्हणजे काय, टू बी स्पेसिफिक पर युनिट मास. पर युनिट मास आपण ती लेटंट हीट कन्सिडर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे लेटंट हीट ऑफ फ्युजन आपल्याला समजलं. व्हॉट इज स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन, ज्यावेळेस आपण इथे जे सबस्टन्स कन्सिडर करतो किंवा जर इथे जसं मी या ठिकाणी मी आईस कन्सिडर करते, ठीक आहे. आईस मी सपोज एक बीकर घेतला किंवा एक कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये असणारा आईस, तर त्या आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं, त्यावेळेस जी काही लेटंट हीट असणार आहे ती असणार लेटंट हीट ऑफ फ्युजन. बट आता टू बी स्पेसिफिक जर मी असं केलं की मी युनिट मास कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल 1 ग्रॅम आईस मी घेतला, काय युनिट मास. युनिट मास म्हणजे सपोज जर मी 1 ग्रॅम आईस घेतला, पूर्ण बीकर न घेता मी 1 ग्रॅम आईस घेतला, या 1 ग्रॅम आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये व्हायचं आहे, टेम्परेचर चेंज नको व्हायला. सो 1 ग्रॅम आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करण्यासाठी जी काही अमाऊंट ऑफ हीट तिथे इन्व्हॉल्व होणार आहे किंवा जी काही अमाऊंट ऑफ लेटंट हीट असणार आहे तिला आपण बोलतो स्पेसिफिक लेटंट हीट, स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. त्याच पद्धतीने व्हॉट इज स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. सपोज मी वेपरायझेशन आहे म्हणजेच काय, वॉटरचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होतं. मी युनिट मासचं वॉटर कन्सिडर केलं, म्हणजे सपोज मी 1 ग्रॅम वॉटर कन्सिडर केलं, 1 ग्रॅम वॉटरचं कन्व्हर्जन ज्यावेळेस मला वेपरमध्ये करायचं आहे. सो हे 1 ग्रॅमचं कन्व्हर्जन होण्यासाठी जी काही लेटंट हीट लागणार आहे तिला आपण बोलतो स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन पर युनिट मास. ठीक आहे, पर युनिट मास. समजलं. लेटंट हीट ज्या सपोज मी पूर्ण असं बीकर भरून जर मी आईस कन्सिडर केला आणि त्याच्या अगेन्स्ट जर मी फक्त 1 ग्रॅम आईस घेतलं, युनिट मास म्हणते मी. सो सपोज जर मी 1 ग्रॅम आईस घेतला तर इथे जी हीट असणार ती स्पेसिफिकली ह्या कंडिशनसाठी स्पेसिफिकली पर युनिट माससाठी, म्हणून त्याला आपण बोलतो स्पेसिफिक लेटंट हीट. आणि त्याच पद्धतीने असणार स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन फॉर फ्युजन अँड वेपरायझेशन. समजलं. सो हीट आहे, हीट आपण कशामध्ये मेजर करतो, हीट आपण मेजर करतो, हीटचं युनिट आपण बघितलं जूल किंवा कॅलरी. स्पेसिफिक लेटंट हीट आहे, लेटंट हीटच आहे, एनर्जीच आहे, त्यामुळे याचं युनिटसुद्धा काय असणार आहे, जूल और कॅलरी. आणि ज्यावेळेस आपण स्पेसिफिक वर्ड वापरू, स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय होणार आहे, स्पेसिफिक लेटंट हीट आहे म्हणजे जूल असणार, बट स्पेसिफिक वर्ड आपण मेन्शन केलेला आहे. स्पेसिफिक म्हणजे लगेच समजलं पाहिजे की पर युनिट मास आहे. पर युनिट मास म्हणजे पर के जी किंवा किलो जूल पर के जी युनिट मास, किंवा असे आपण लिहू शकतो कॅलरी पर ग्रॅम. जेव्हा केव्हा पर के जी पर ग्रॅम असेल तर लगेच समजायचं युनिट माससाठी कन्सिडर केलेला आहे, म्हणजे ती कोणती हीट आहे, ती आहे स्पेसिफिक लेटंट हीट. क्लिअर. इथपर्यंत तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक टेबलसुद्धा दिलेलं आहे. सो त्या टेबलमध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस दिलेले आहे, वॉटर, आईस, कॉपर, इथिल अल्कोहोल, गोल्ड, सिल्वर, लीड, त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन दिलेले आहे, किलो जूल पर के जी आणि कॅलरी पर ग्रॅममध्ये. आणि स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशनसुद्धा दिलेली किलो जूल पर के जी आणि कॅलरी पर ग्रॅममध्ये. तर यामध्ये मोस्टली तुम्हाला व्हॅल्यूज लक्षात ठेवावा नाही लागणार, तरी वॉटर टू आईस म्हणजे जी फर्स्ट लाईन आहे त्या व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवू शकता. स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन काय आहे आणि स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन काय आहे. ठीक आहे. सो समजलं. एक मेन टॉपिक या चॅप्टरमध्ये आपण कव्हर केलेला आहे लेटंट हीट. लेटंट हीट म्हटल्यावरती लगेच समजलं पाहिजे की लेटंट हीट म्हणजे ही हीट केव्हा यूज होते, ज्यावेळेस एखादी फेज चेंज होते, आईस टू वॉटर, वॉटर टू आईस किंवा वॉटर टू वेपर, वेपर टू वॉटर, दोन्ही डायरेक्शनमध्ये म्हणजे दोन्ही केसेस तुम्हाला कन्सिडर करायचे आहे. त्यावेळेस जी हीट असते त्या हीटला आपण बोलतो लेटंट हीट. लेटंट का बोलतो, लेटंट म्हणजे काय, हिडन. कारण जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या सबस्टन्सला टेम्परेचर देतो त्यावेळेस ते टेम्परेचर हळूहळू वाढतं. ते टेम्परेचर आपण नोट करू शकतो किंवा तो जो चेंज ऑफ टेम्परेचर तो आपण नोटीस करू शकतो. बट ज्यावेळेस फेज चेंज होते, फेज चेंज होताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, टेम्परेचर चेंज होत नाही, मग ही हीट कुठे गेली, जर टेम्परेचर चेंज नव्हती मग हीट कुठे यूज केल्या गेली, म्हणून याला आपण बोलतो लेटंट हीट. सो लेटंट हीट कुठे यूज केली जाते, ज्यावेळेस फेज चेंज होतोय त्यावेळेस ही लेटंट हीट यूज केली जाते. त्यावेळेस काय होतं की जे काही बॉन्ड्स असतात हे बॉन्ड्स ब्रेक केले जातात किंवा हे बॉन्ड वीक केले जातात, त्यासाठी लेटंट हीटचा यूज होतो. त्यामध्ये आपण अजून हेही बघितलं की ज्यावेळेस आईस आहे, आईस 0 डिग्री सेल्सिअसला आईस आहे, याला जर मी हीट दिली
तर काय होणार, टेम्परेचर वाढणार नाही. या 0 डिग्री सेल्सिअस आईसचं कन्वर्जन 0 डिग्री सेल्सिअस वॉटरमध्ये होणार आहे. एकदा की सगळं आईस सगळ्या वॉटरमध्ये कन्वर्ट झाला त्यानंतर हळूहळू या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. कितीपर्यंत, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. एकदा सगळ्या वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला आलं पूर्णपणे, त्यानंतर या वॉटरचं कन्वर्जन होणार आहे स्टीममध्ये. सो हे होतं अबाउट लेटेंट हीट. त्यानंतर आपण बघितलं लेटेंट हीट ऑफ फ्युजन आणि वेपरायझेशन. फ्युजन आहे म्हणजे सॉलिड आणि लिक्विड इन्व्हॉल्व झाले पाहिजे, सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू सॉलिड. वेपरायझेशन असेल म्हणजे लिक्विड टू वेपर किंवा लिक्विड टू गॅस और गॅस टू लिक्विड तिथे इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण स्पेसिफिक हा वर्ड यूज करतो, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, स्पेसिफिक वर्ड असेल त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की आपण युनिट मास कन्सिडर करतो, म्हणजे जी काही हीट एनर्जी असणार आहे ती पर kg असणार आहे किंवा पर ग्रॅम असणार आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे.